पहा नेक्स्ट आहे हवामान. तर यामध्ये आकृती 4.1 मध्ये आपल्याला वार्षिक सरासरी पर्जन्य दिलेलं आहे. ओके. आणि 4.2 मध्ये जर पाहिलं आपण तर ब्राझीलच्या प्राकृतिक रचनेची छेदरेषा अशा 2 आकृती दाखवल्या आहेत. आता पहिल्या आकृतीमध्ये जर पाहिलं आपण तर वार्षिक सरासरी पर्जन्य जे आहे ते आपल्याला मिलीमीटरमध्ये दिलेलं आहे. ओके. आता यामध्ये 500 मिलीमीटरपेक्षा कमी इथून जी सुरुवात होते तर 3000 मिलीमीटरपेक्षा जास्त पाऊस अशा पद्धतीनं. त्यानंतर जी रेड रंगाची रेषा असेल ती तापमान दाखवायली अंश सेल्सिअसमध्ये, आणि जी ब्ल्यू रंगाचे ॲरो असतील तर ते काय दाखवतील, प्रमुख वारे. आणि 4.2 मध्ये जर पाहिलं आपण तर एक ग्राफिकल पद्धतीने दाखवलेलं आहे. ओके. की गियाना उच्चभूमी असेल, ॲमेझॉन नदीचे खोरे, पॅराग्वे, पॅराना, ब्राझील उच्चभूमी आणि किनारी प्रदेश. तर यामध्ये पर्जन्यमान मिलीमीटरमध्ये दाखवलेलं आहे तुम्हाला. आता एक एक प्रश्न आपण विचारात घेऊ. पहिला प्रश्न, नकाशातील समताप रेषांचा विचार करता ब्राझीलमधील सरासरी तापमान कक्षा किती आहे? आता हे जे समताप रेषा आहे तर समान तापमान दाखवणाऱ्या रेषा, तर अशा पद्धतीने त्याचं आपल्याला वर्णन करता येईल. आणि ओव्हरऑल जर आपण नकाशाचं रीडिंग केलं तर आपल्याला मिनिमम टेम्परेचर जे आहे ते 18°C दिसेल, आणि मॅक्झिमम वरच्या भागात जर पाहिलं आपण तर 28. म्हणून जी रेंज असेल ती किती असेल, 18° ते 28°C यामध्ये ब्राझीलमधील सरासरी तापमान कक्षा आहे. त्यानंतर सेकंड प्रश्न, कोणत्या भागात जास्त पाऊस पडतो? आता पावसाचं प्रमाण जर पाहिलं आपण तर जे गडद निळ्या रंगात दाखवले आपल्या 3000 मिलीमीटरपेक्षा जास्त, तर तो प्रदेश ॲक्च्युअल येतो ॲमेझॉन नदीच्या खोऱ्यामध्ये. ओके. सो ब्राझीलमध्ये ॲमेझॉन नदीच्या खोऱ्यामध्ये जास्त पाऊस पडतो. त्यानंतर ब्राझीलकडे कोणकोणत्या दिशेने वारे येतात? आता आकृतीच्या राईट साईडला जर पाहिलं आपण तर आग्नेय आणि ईशान्य अशा 2 बाजूने तुम्हाला ॲरोज दिसतील. म्हणजे ब्राझीलमध्ये जो वारे येतात तर ते ईशान्य आणि आग्नेय दिशेने येतात. त्यामागचे कारण काय असावे? आता ओव्हरऑल जर पाहिलं आपण तर ब्राझील देश जो आहे हा विषुववृत्ताजवळील भाग जर पाहिला त्याचा आपण. ओके. आता विषुववृत्त किती असतं, 0°, बरोबर. तर 0° अक्षवृत्त जे आहे त्याला आपण विषुववृत्त म्हणतो, आणि त्याच्या जवळचं अक्षवृत्त जर पाहिलं आपण तर किती आहे, 23°. म्हणजे याचा अर्थ ब्राझीलच्या विषुववृत्ताजवळील भागात कमी दाबाचा पट्टा निर्माण होत असल्यामुळे ब्राझीलमध्ये जे वारे आहेत हे वेगवेगळ्या दिशेने वारे वाहतात, कारण वारे वाहण्यासाठी कमी जास्त दाबाचे पट्टे इसेन्शियल असतात. वारा नेहमी कसा असतो, जास्त दाबाकडून कमी दाबाच्या पट्ट्याकडे वाहत असतो. या वाऱ्यांना कोणता अडथळा निर्माण होतो? आता हे आपण प्राकृतिक रचनेमध्ये पण पाहिलं होतं, किंवा दुसरं जर महत्त्वाचं जर पाहिलं तर आपण ब्राझीलमध्ये वाऱ्यांना अडवणारा जो प्राकृतिक विभाग आहे ते आहेत पूर्वेकडच्या अजस्तर कडा. ओके. आणि ब्राझीलची उच्चभूमी. सो अजस्तर कडा आणि ब्राझीलची जी उच्चभूमी आहे, कारण वारेकडून येले आग्नेय आणि ईशान्य दिशेने, आणि तिकडून जवळचा भाग कोणता आहे, उंच असलेला अजस्तर कडा आणि ब्राझीलच्या उच्चभूमीचा प्रदेश. आणि दॅट्स वाय या रिझनमुळं ब्राझीलमधील वाऱ्यांना अडथळा निर्माण होतो. त्यानंतर नेक्स्ट प्रश्न, या वाऱ्यांमुळे कोणत्या प्रकारची वृष्टी होत असेल? आता आपण पाहिलं की अजस्तर कडा आणि उच्चभूमी हे काय करायले, वाऱ्याला अडथळा निर्माण करायले, आणि अडथळा निर्माण होऊन पाऊस पडत असेल त्याला आपण प्रतिरोध प्रकारची वृष्टी म्हणायचं. कोणत्या प्रकारची? प्रतिरोध है ना, कारण अजस्तर कडा आणि उच्चभूमी हे वारे अडवायले, दॅट्स वाय जी वृष्टी असेल ती प्रतिरोध प्रकारची असेल.
या वाऱ्यांचा व पर्जन्याचा सहसंबंध जोडा. आता वारे आणि पर्जन्य याचा जेव्हा आपण ब्राझील संदर्भात विचार करू तेव्हा ब्राझीलमधील अजस्तर कडा आणि ब्राझीलची उच्चभूमी, ओके, तर यांचा एक अडथळा आहे. आणि आपण पाहिलं की जे दक्षिण अटलांटिक महासागर आहे काय पूर्व दिशेला, तर दक्षिण अटलांटिक महासागर जर पाहिलं आपण तर आग्नेय व ईशान्य दिशाने येणारे जे बाष्पयुक्त वारे आहे, आत्ताच पाहिलं आपण की अजस्तर कडा आणि ब्राझीलची जी उच्चभूमी ती त्याला काय करते, अडवते. आता हे जे वारे आहेत हे अजस्तर कड्याला आणि ब्राझील उच्चभूमीला अनुसरून, कारण त्याला जेव्हा ते तर त्यांची डायरेक्शन कुठं जाईल, अप्पर डायरेक्शन म्हणजे वर जातील. आता उंचावरील जेव्हा वारे वर जातात तर एक लक्षात ठेवायचं की थंड हवेमुळे काय घडतं, सांद्रीभवन, ओके. आणि सांद्रीभवन जे आहे तो जसं की ढगांना थंड वारं लागलं की त्याचं रूपांतर कशामध्ये होतं, पावसामध्ये, म्हणजे वायुरूपचं रूपांतर कशामध्ये झालं, द्रवमध्ये. आणि दॅट्स वाय त्या पावसाला आपण प्रतिरोध पर्जन्य आत्ताच म्हणलो होतो, ओके. आणि याच रिझनमुळे काय होतं की जे अजस्तर कडा आणि ब्राझीलची उच्चभूमीचा वाऱ्याकडील जी बाजू आहे जिकडून वारे येतात त्या ठिकाणी काय व्हायला जास्त पर्जन्य पडतं. आणि त्याच्या उलट जर आपण अजस्तर कडा आणि उच्चभूमीच्या विरुद्ध बाजूला गेलो तर त्या ठिकाणी पर्जन्य छायेचा प्रदेश, ज्याला आपण वातविन्मुख म्हणलो होतो, आठवतं तुम्हाला जेव्हा प्राकृतिक विभाग पाहिले होते, तर वातविन्मुख प्रदेश म्हणलो होतो आपण त्याला, तर तो पर्जन्य छायेचा प्रदेश निर्माण होतो. त्यानंतर कोणत्या भागात सरासरी तापमान कमी आहे. आता जेव्हा आपण समताप रेषा पाहिल्या तेव्हा आपल्याला माहीत आहे की नैऋत्येकडचा जो प्रदेश आहे तो कोणता होता, पॅराने पॅराग्वे खोरे, ओके, जो विषुववृत्ताच्या जवळ आहे. आणि तिथं तापमान थोडंसं सरासरी तापमान तिथं कमी असतं आणि किती आहे ते 18°C जवळपास. ब्राझीलमधील पर्जन्य छायेचा प्रदेश ओळखा, तेथील हवामान स्थिती सांगा. आता ब्राझीलमध्ये जो पर्जन्य छायेचा प्रदेश आहे तर ओव्हरऑल जर पाहिला तर तो ईशान्य भागामध्ये आहे. आणि ईशान्य भागामध्ये जर पाहिलं तुम्ही थोडा येल्लो डॉट दिसेल तुम्हाला, ओके. आता इथं जर आपण वार्षिक सरासरी मिलीमीटर जर पाहिलं आपण ग्राफ, तर थोडंसं येल्लो आणि थोडंसं फेंट ब्ल्यू हे काय दाखवतो, 0 मिलीमीटर ते 500 मिलीमीटर. आणि त्या भागामध्ये तापमान जर पाहिलं आपण है ना, तर ते किती आहे, 23 ते 28, ओके. सो या रिजनमध्ये पाहू शकतो आपण टेम्परेचर 23 ते 28 आहे. आणि पाऊस जो आहे तो 0 ते 500 मिलीमीटर. तर हा जो ईशान्य भाग आहे याला म्हणायचं पर्जन्य छायेचा प्रदेश. कोणत्या भागात सरासरी तापमान जास्त आहे. आता आपण थोडंसं मगाशी सांगण्यात चुकलं थोडं. आता ॲक्च्युअल काय माहिती आहे का की 0° रेखावृत्त वरच्या भागात आहे, उत्तर भागामध्ये, आणि जे विषुववृत्ताच्या जवळ असेल, आणि 23°30' हे दक्षिण भागामध्ये आहे. आता प्रश्न विचारला की ब्राझीलमध्ये कोणत्या भागात तापमान जास्त आहे. आता आपण 23° अक्षवृत्ताजवळ पाहिलं तर किती आहे, 18 आहे. आणि जेव्हा 0° रेखावृत्ताजवळ गेलो आपण तर तिथं समताप रेषा किती दाखवायली, 28 दाखवायली. याचा अर्थ काय झाला की ब्राझीलमध्ये जो विषुववृत्ताच्या जवळचा आहे ना, विषुववृत्त म्हणजे 0° रेखावृत्ताच्या जवळचा जो प्रदेश आहे तिथं तापमान कसं आहे, थोडंसं जास्त आहे. अक्षवृत्तांचा विचार करता ब्राझीलमधील कोणत्या प्रदेशात समशीतोष्ण हवामान असेल. आता एक लक्षात ठेवायचं की मकरवृत्त आणि कर्कवृत्त, तर ब्राझीलच्या मध्यातून जे जातं ते काय आहे, मकरवृत्त. कारण मकरवृत्त काय असतं, 23°30' जे अक्षवृत्त आहे त्याला आपण काय म्हणतो, मकरवृत्त म्हणतो. आणि अक्षवृत्ताचा विचार करता ब्राझीलमधील मकरवृत्ताच्या दक्षिणेस जर गेलो आपण तर तिथे जर पाहिलं आपण तर ब्राझील उच्चभूमी आणि अजस्तर कडा जे आहेत त्याच्या आपल्या खालच्या बाजूला म्हणजे दक्षिणेकडे जायचं, तुम्हाला गडद रंग दिसेल आहे की नाही, ब्ल्यू. आणि इथलं जे वातावरण आहे हे कसं आहे, थोडंसं समशीतोष्ण आहे. त्यानंतर 0° ते 5° उत्तर व दक्षिण या पट्ट्यात वाऱ्यांची स्थिती कशी असेल. आता 0° ते 5° उत्तर वरच्या दिशेला जायचं आपल्याला, ओके. सो
विषुववृत्ताच्या वरच्या भागामध्ये जर गेलो आपण, उत्तर भागामध्ये पुढे 5 अंशापर्यंत जायचं आहे, तर या पट्ट्यात वाऱ्याची स्थिती जर पाहिली आपण, तर वरचे जे वारे आहेत है ना ॲरोज, तर ते कोणते होते? ईशान्येकडून येणारे. सो ईशान्य दिशेकडून कुठे येले? ते विषुववृत्ताकडे येले. आहे का ॲरो विषुववृत्ताकडे? हा जो ॲरो दाखवलेला आहे हा कुठे यायला? 0 अंशाकडे यायला, म्हणजे विषुववृत्ताकडे ते वारे येतात. आणि 0 ते 5 अंश दक्षिण खाली जर गेलो तर हे जे वारे आहेत आग्नेय दिशेने हे सुद्धा कोणाकडे चालले? विषुववृत्ताकडेच चालले. बरोबर? म्हणजे ईशान्य असो का आग्नेय असो, हे सर्व वाऱ्यांचा एक कल आहे. आणि ॲक्च्युअल भौगोलिकदृष्ट्या जर पाहिलं ना आपण, तर विषुववृत्तापासून कुठेही जा तुम्ही, उत्तर किंवा दक्षिण दिशेकडे जा, तर बरेचसे वारे हे कोणत्या दिशेने वाहतात? विषुववृत्ताकडेच वाहतात. ओके. त्यानंतर नेक्स्ट प्रश्न, या नकाशात वितरण दाखवण्याची पद्धत कोणती? आता हे जे वितरण आपण जर पाहिलं आपण, तर पहिल्यांदा आपल्याला काय दाखवलेलं आहे? तापमान दाखवलेलं आहे ना, 18 ते 28 पर्यंत. म्हणजे याच्यामध्ये आपल्याला सरासरी वार्षिक तापमान दाखवलेलं आहे, त्या पद्धतीचा वापर केला आहे. आणि त्यानंतर जे वार्षिक पर्जन्य दाखवलं, म्हणजे सरासरी पर्जन्यमान, अशा 2 गोष्टी आपल्याला दाखवलेल्या आहेत. सो ही जी पद्धत आहे याला क्षेत्रघनी पद्धत म्हणायचं. ओके. सो क्षेत्रघनी पद्धतीनं आपल्याला इन्फॉर्मेशन दिली आहे. त्यानंतर येऊ आपण भारतासंदर्भात. 4000 मिलीमीटरपेक्षा अधिक पर्जन्य असलेले प्रदेश कोणते? आता यासाठी आपल्याला कुठे यावं लागेल? आकृती 4.3 मध्ये यावं लागेल. आता इथे पण काय झालेलं आहे की भारतामध्ये पर्जन्यमान जर दाखवलेलं आहे, तर ते 500 मिलीमीटरपेक्षा कमीपासून तर 4000 मिलीमीटरपेक्षा जास्त असं डिस्ट्रीब्युशन आहे. आता जो गडद निळा भाग जर पाहिला आपण, तर जो दक्षिणेकडचा प्रदेश आहे, ओके, पश्चिम किनारपट्टीमध्ये जर पाहिला आपण, है ना, अरबी समुद्र लागून थोडा गडद निळा रंग दिसेल तुम्हाला. तर पश्चिम किनारपट्टीच्या दक्षिणेकडचा प्रदेश, आणि दुसरं जर पाहिलं आपण तर पुढे ईशान्य भागातील प्रदेश जर पाहिला आपण, ओके, ईशान्य भागामध्ये राईट हँड साईडला, तर त्या भागामध्ये ॲक्च्युअल 4000 मिलीमीटरपेक्षा अधिक पर्जन्यमान असणारा तो भारतातील प्रदेश आहे. कमाल आणि किमान तापमानाचे प्रदेश कोणते? आता तापमान संदर्भात जर पाहिलं आपण, तर कमाल आणि किमान अशा 2 गोष्टी आपल्याला सांगायच्या आहेत. आता कमाल तापमानाचा प्रदेश जर पाहिला आपण, तर ते आपल्याला माहिती आहे राजस्थानमध्ये असणारे थरचे वाळवंट असेल, आणि भारताचा जो द्वीपकल्पीय प्रदेश आहे तिथे जर पाहिला आपण तर 26, 29 असं दाखवलेलं आहे. बरोबर? आणि जे किमान तापमान जर पाहिलं आपण, तर आपल्याला माहिती आहे की हिमालयीन प्रदेशामध्ये जर गेलो आपण, हिमालय पर्वतीय प्रदेश, ते तापमान 20 ते 23 अंश दाखवलेलं आहे. बरोबर? तर अशा पद्धतीनं कमालवाला कोणतं आहे? थरचे वाळवंट आणि द्वीपकल्पीय प्रदेश. आणि किमान तापमानाचा जो प्रदेश आहे तर तो कोणता आहे? हिमालय पर्वतीय प्रदेश. नेक्स्ट, तापमान कोणत्या दिशेकडे वाढत आहे? आता तापमान कोणत्या दिशेस वाढत आहे, तर ओव्हरऑल जर पाहिलं आपण, उत्तर भागामध्ये तापमान 20 ते 23 दिसतंय आपल्याला. ओके. आणि जसं आपण दक्षिणेकडे गेलो तर 26, 29 असं तापमान इन्क्रीज होत गेलेलं आहे. त्यामुळं जर असं विचारलं की तापमान कोणत्या दिशेने वाढायलं, तर कोणत्या दिशेने वाढायलं? दक्षिण दिशेने. त्यानंतर वाऱ्यांची दिशा सांगा. या वाऱ्यांचे नाव काय? आता किनारपट्टी जी आहे आपल्याला, पश्चिम किनारपट्टी अरबी समुद्र, आणि पूर्व किनारपट्टी आहे बंगालचा उपसागर. आणि दॅट्स वाय भारतात वाहणाऱ्या वाऱ्यांची दिशा जी आहे तर ही नैऋत्य ते ईशान्य अशी आहे. कारण आपल्याकडे जे मान्सून वारे असतात ना, त्यांना काय म्हणतो आपण? नैऋत्य मोसमी वारे म्हणतो. दॅट्स वाय नैऋत्य मोसमी वारे प्रकारचे वारे असतात. भारतातील पर्जन्यासाठी कोणते वारे कारणीभूत आहेत?
आताच त्याचं मी आन्सर सांगितलं की ॲक्च्युअल आपला जो पाऊस पडतो तो मॅक्झिमम अरबी समुद्र आणि बंगालचा उपसागर आहे ना. दॅट्स वाय जे वारे पावसासाठी कारणीभूत असतील ते असतील नैऋत्य मान्सून वारे, किंवा त्याला आपण नैऋत्य मोसमी वारे म्हणतो. मान्सून म्हणतो ना आपण, मान्सून आलं. ओके. राजस्थानच्या काही भागात वाळवंट आढळते, याचे कारण काय असेल? आता हा प्रश्न जो आहे, तर आपण जेव्हा भारताचा नकाशा पाहिला होता तर उत्तर भारतीय मैदानामध्ये आपण अरवली पर्वत पाहिलं होतं, बरोबर. आता राजस्थानमध्ये अरवली पर्वताच्या एका बाजूला जर पाहिलं आपण तर कोणता प्रदेश आहे? पर्जन्य छायेचा, म्हणजे थरचे वाळवंट, जिथं पाऊस वगैरे पडत नाही. आणि पर्जन्य छायेचा प्रदेश जर असेल तर डेफिनेटली त्या ठिकाणी काय असणार? वाळवंटाचे चान्सेस असतात, आणि त्यामुळे राजस्थानच्या वाळवंटी भागामध्ये आपल्याला थरचे वाळवंट दिसून येईल. देशाच्या उत्तर भागात हवामान कोणत्या प्रकारात मोडते? आता उत्तर भागामध्ये जर पाहिलं आपण तर तिथे जे वातावरण आहे ते समशीतोष्ण प्रकाराचं आहे. भारतातून जाणारे व हवामानावर परिणाम करणारे प्रमुख अक्षवृत्त काढा. आता ब्राझीलमध्ये आपण पाहिलं होतं की तिथं काय गेलं होतं, त्या देशातून विषुववृत्त पण गेलं होतं आणि मकरवृत्त पण गेलं होतं. आता भारतामध्ये जर पाहिलं आपण तर भारताचा अक्षवृत्तीय विस्तार इथं दिलेला नाही आहे, ठीक आहे. तरी असेल तरी आपल्याला माहीत आहे की भारतातून जे वृत्त जातं ते कोणतं आहे? कर्कवृत्त. ओके. आणि कर्कवृत्त हे भारतातून जाणारे व हवामानावर परिणाम करणारे प्रमुख अक्षवृत्त. ओके. त्यानंतर भारताच्या द्वीपकल्पीय पठाराच्या कोणत्या भागात निमशुष्क स्थिती आढळते व त्याचे कारण काय? आता निमशुष्क स्थिती, आता भारताच्या द्वीपकल्पीय पठारावरील पश्चिम घाटाच्या पूर्वेकडील भागात आणि त्यातही तो मध्यभागी जर पाहिला आपण तर निमशुष्क स्थिती आहे. आणि निमशुष्क स्थिती म्हणजे काय? कमी पाऊस पडतो पण अतिशय कमी प्रमाणात, गॅरंटी नाही समजा. आणि ॲक्च्युअल पश्चिम घाटाच्या पलीकडचा प्रदेश आहे, म्हणजे तिथे पश्चिम घाटामुळे वारे अडवले जातात आणि त्याच्या पलीकडे पाऊस पडत नाही, म्हणून तो कोणता प्रदेश झाला? पर्जन्य छायेचा प्रदेश. आणि त्याच्यामुळे तिथं स्थिती कशी आहे? निमशुष्क स्थिती आहे. आता आपल्याला आकृती 4.4 मध्ये वार्षिक सरासरी तापमान आणि पर्जन्यमानाचा आलेख दाखवलेला आहे. ओके. यामध्ये 4 शहरं दाखवली आपल्याला: मॅनॉस, बेलेम, पोर्तो ॲलेग्रे आणि रिओ दी जेनेरो, जी ब्राझीलची काय राजधानी. आता आकृती 4.4 आलेखाचा अभ्यास करायचा. पहिला प्रश्न घेऊ आपण. चारही शहरातील तापमान कोणत्या महिन्यात सर्वात जास्त आहे? आता एक लक्षात ठेवायचं, हे जे ग्रीन स्तंभ दिसत आहेत तुम्हाला ते पर्जन्यमान आहे मिलीमीटरमध्ये. रेड लाईन जी आहे ते मॅक्झिमम टेम्परेचर, ओके, म्हणजे कमाल तापमान. आणि ब्ल्यू लाईन काय शो करते? मिनिमम टेम्परेचर, म्हणजे किमान तापमान. आता मॅनॉस शहरात जर पाहिलं आपण तर ही जी रेड लाईन आहे तिनं पीक कुठे घेतला? ऑगस्ट ते ऑक्टोबर यामध्ये थोडंसं पीक दिसेल तुम्हाला, बरोबर. थोडंसं वरच्या लाईनला गेलेलं आहे ते. दॅट्स वाय ऑगस्ट ते ऑक्टोबर मॅनॉस शहरामध्ये जर पाहिलं आपण तापमान जास्त असतं. त्यानंतर सेकंडमध्ये आपण बेलेम शहरात जर आलो तर इथं पीक ॲक्च्युअल जून महिन्यामध्ये घेतलेलं आहे वरती, आहे की नाही, रेड लाईननं. आणि जूनपासून तर ती रेड लाईन कॉन्स्टंट कुठपर्यंत आहे? डिसेंबर महिन्यापर्यंत आहे, म्हणजे जून ते डिसेंबर तिथं टेम्परेचर जास्त असतं. त्यानंतर पोर्तो ॲलेग्रे इथं जर गेलो आपण तर सुरुवातीला 2 महिन्यामध्ये रेड लाईन अप्पर लेवलला आहे ना, म्हणजे जानेवारी आणि फेब्रुवारी. नंतर ती 9 वर आली का? ती नाही, 30 डिग्री सेल्सिअस. आणि रिओ दी जेनेरिओमध्ये जर गेलो आपण तर जी रेड लाईन आहे तर तीसुद्धा ॲक्च्युअल काय झालं की जानेवारीनंतर फक्त फेब्रुवारी महिन्यात तिथं पीक आहे, नंतर पुन्हा ती डाऊन झालेली आहे. म्हणजे ॲक्च्युअल एकच महिन्यात येतो, कोणता आहे तो? फेब्रुवारी, जिथं तापमान 30°C असतं. तर असं ते. ओके. नेक्स्ट
दिलेल्या शहरात जास्त पाऊस कोणत्या महिन्यात पडतो? आता पर्जन्यमान संदर्भात जर पाहिलं आपण तर मॅनोस शहरात जर पाहिलं आपण तर ग्राफ कुठं आहे मार्च महिन्यात. क्लिअर? ग्रीन बॉक्सेस दिले ते. त्यानंतर बेलेम शहरात जर पाहिलं आपण इथेही कुठं आहे मार्च महिन्यातच आहे. त्यानंतर पोर्तो ॲलेग्रे या शहरामध्ये जर पाहिलं आपण तर दोन ठिकाणी कुठं आहे तो ऑगस्ट आणि सप्टेंबर असे 2 वेळेस पाऊस 2 महिन्यामध्ये पाऊस जास्त आहे. आणि जेव्हा आपण रिओ दी जेनेरोमध्ये जाऊ तर इथं ॲक्च्युअल शेवटचा महिना डिसेंबर आणि सुरुवातीचे 2-3 महिने जानेवारी, फेब्रुवारी आणि मार्च असे या महिन्यामध्ये इथं जास्त पाऊस पडतो. त्यानंतर ब्राझीलमधील पर्जन्य ऋतूचा कालावधी कोणता? आता ब्राझीलमध्ये आपण 4 शहरांचा अभ्यास केला आणि पर्जन्य ऋतूचा कालावधी थोडा वेगवेगळा आहे. आणि सर्वसाधारणपणे जर पाहिलं आपण तर 2 रेंज लक्षात ठेवायची, सप्टेंबर ते नोव्हेंबर आणि मार्च ते मे अशा 2 कालावधीमध्ये याला आपण ब्राझीलमधील पर्जन्य ऋतूचा कालावधी म्हणू शकतो. कोणत्या शहराची तापमान कक्षा सर्वाधिक आहे व ती किती आहे? आता 4 शहरांची आपण तुलना केली होती. आता याच्यामध्ये जर आपण मॅनोस शहर जर पाहिलं ओके तिथं पहा तुम्ही तो ग्राफ कंटिन्युअसली 30 डिग्रीच्या वर आहे आहे की नाही. म्हणजे मॅनोस शहराची वार्षिक सरासरी तापमान कक्षा ती सर्वात जास्त आहे. आणि ही जर पाहिली आपण तर 23 अंश ते 33 ओके किमान 23 अंश असतं तिथं तापमान. कारण आपल्याला किमान आणि कमाल या दोन्हींचा विचार करायचा आहे. म्हणजे ब्ल्यू लाईन आणि रेड लाईन दोन्हींचा विचार करायचा आहे. ब्ल्यू लाईन तुम्हाला 23च्या आसपास दिसेल आणि रेड लाईनची सरासरी 33च्या आसपास दिसेल. म्हणून किमान 23 आणि कमाल 33 अशा पद्धतीनं मॅनोस शहराची तापमान कक्षा ब्राझीलमध्ये सर्वाधिक असते. रिओ दी जेनेरिओ मध्ये सर्वसाधारणपणे कोणत्या प्रकारचे हवामान असेल? आता रिओ दी जेनेरिओमध्ये जर पाहिलं आपण तर सर्वसाधारणपणे दमट स्वरूपाचा आहे ओके. परंतु दमट जरी असेल तर तो उष्ण नाही, तर ॲक्च्युअल त्याला आपण सौम्य स्वरूपाचं म्हणायचं. म्हणून सौम्य आणि दमट 2 शब्दामध्ये वर्णन करायचं, सौम्य आणि दमट. त्यानंतर आहे भौगोलिक स्पष्टीकरण ब्राझील, हे आपण नेक्स्ट लेक्चरमध्ये डिस्कस करू.